अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही अतिशय सोपे घरच्या घरी करता येणारे वास्तू उपाय जे अनेक लोकांनी करून पाहिले आहेत आणि ज्याचा 100% अनुभव आल्याचं ते स्वतः सांगत असतात. मित्रांनो, घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही. कष्ट करून देखील अडचणी या संपतच नाहीत. आजूबाजूला नकारात्मकता जाणवते, आजारीपण, भांडणं, तणाव हा वाढत आहे. मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, लग्नाचे अडथळे येत आहेत. जर असं काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर कदाचित वास्तुदोष हे एक कारण देखील असू शकतं. आज आपण कोणतीही तोडफोड न करता फ्लॅट असो किंवा घर, सगळ्यांसाठी उपयोगी पडतील असे हे सोपे उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या उपायापासून सुरुवात करूया. पहिला उपाय आहे पैसा येतो पण टिकत नाही. तर मित्रांनो, अनेक घरांमध्ये पैसा येतो पण खर्च हा अचानक वाढतो. पैसे हातात राहत नाहीत. कर्ज, आजार, अडचणी मागे लागत राहतात. याचं एक मोठं कारण उत्तर दिशा योग्य न वापरणं हे देखील असू शकतं. उपाय काय करायचा? तर घरामध्ये लॉकर किंवा तिजोरी असेल तर ती उत्तर दिशेला ठेवा. लॉकरच्या वर हिरव्या कपड्यामध्ये 11 नाणे आणि हळद गुंडाळून ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, दर गुरुवारी उत्तर दिशा स्वच्छ करा आणि हिरवी अगरबत्ती लावा. हा उपाय नियमित केला तर पैसा केवळ येत नाही तर तो टिकून देखील राहतो आणि लक्ष्मी ही कायमस्वरूपी घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते. उपाय क्रमांक 2, मुख्य दार साऊथ वेस्टला आहे का? वास्तुशास्त्रानुसार साऊथ वेस्ट दिशेला मुख्य दार असणं हे थोडंसं नकारात्मक मानलं जातं, पण घाबरायची अजिबात गरज नाही, कारण यावर देखील अतिशय सोपा उपाय आहे. उपाय काय? तर मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूंना स्वास्तिक, ओम किंवा त्रिशूलचे स्टिकर लावा. दर शनिवारी दारावर गंगाजलामध्ये हळद मिसळून शिंपडा. दाराच्या आतल्या बाजूला तांब्याचा छोटा वस्तू कलश, त्यामध्ये पाणी भरून ठेवा. 5 तुळशीची पानं ठेवा. हा उपाय केल्यावर घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा ही हळूहळू कमी होते आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतं. उपाय क्रमांक 3, ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आहे का? मित्रांनो, ईशान्य दिशा ही देवस्थान, पाणी आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. या ठिकाणी टॉयलेट असणं हा खूप मोठा वास्तुदोष मानला जातो, पण यावर देखील उपाय आहेतच. टॉयलेटचं झाकण नेहमी बंद ठेवा. टॉयलेटमध्ये दररोज थोडं समुद्री मीठ ठेवा. बाहेरच्या भिंतीवर पिरॅमिड किंवा ईशान्य यंत्र लावा. दर सोमवारी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा नक्की लावा. हे उपाय केले तर हा मोठा वास्तुदोष हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. उपाय क्रमांक 4, स्वयंपाकघर योग्य दिशेला नाही. आदर्श परिस्थितीमध्ये स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असावं, पण अनेक वेळा ते नॉर्थ वेस्ट किंवा दुसऱ्याच दिशेला असतं. अशा वेळी काय करायचं? तर गॅस स्टोव्ह शक्यतो आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचा. शक्य नसेल तर स्वयंपाक करताना आग्नेय दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करावा. किचनमध्ये लाल बल्ब किंवा लाल रंगाची अगरबत्ती वापरू शकता. दर बुधवारी हिरव्या कपड्यामध्ये 9 मुगाचे दाणे ठेवा. यामुळे स्वयंपाकघरातील अग्नितत्व हे संतुलित होतं आणि घरातील आरोग्य व समृद्धी वाढते. उपाय क्रमांक 5, बेड समोर आरसा आहे का? बेडच्या समोर थेट आरसा असणं हा सुद्धा एक वास्तुदोष मानला जातो. यासाठी उपाय काय? तर झोपताना आरशावर कापड टाका किंवा रात्री आरसा पूर्णपणे झाकून ठेवा. दुसरा आणि प्रभावी उपाय म्हणजे आरशासमोर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा परत जाते आणि शांत झोप लागते. उपाय क्रमांक 6, फ्लॅटमध्ये बदल शक्य नाही. आजकाल बहुतेक लोक हे फ्लॅटमध्ये राहतात आणि मोठे बदल करताच येत नाही. अशा वेळी हा उपाय नक्की करून पहा. 9 छोटे पिरॅमिड घराच्या 8 दिशांना आणि एक मध्यभागी जमिनीवर ठेवा. दर अमावास्येला
घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये तुळशीचं रोप किंवा फोटो ठेवा. हा उपाय केल्यावर घरामध्ये सकारात्मक बदल हे हळूहळू जाणवू लागतात. उपाय क्रमांक 7. मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा करिअरमध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला अभ्यासाचं टेबल हे ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे. टेबलावर हिरवं कापड टाकायचं आहे आणि सरस्वती यंत्र देखील ठेवायचं आहे. दर गुरुवारी गणपती बाप्पांना 5 दुर्व्यांची जोडी आणि मोदक वहायचे आहेत. मुलांच्या खिशामध्ये हिरवा मोती ठेवायचा आहे. यामुळे अभ्यासामध्ये मन लागतं आणि करिअरमध्ये प्रगती होण्यास देखील मदत मिळते. उपाय क्रमांक 8. मुलीचं लग्न आणि वैवाहिक तणाव. मुलीचं लग्न होत नसेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये तणाव जाणवत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. मुलीच्या खोलीमध्ये पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये गुलाबी क्वार्टज क्रिस्टल किंवा बदक हंसाची जोडी ठेवा. दर शुक्रवारी लाल चंदन आणि गुलाब पाणी मिसळून खोलीमध्ये शिंपडा. नैऋत्य कोपऱ्यामध्ये लाल दिवा लावा. हा उपाय केल्यावर लग्नातील अडथळे आणि वैवाहिक तणाव हळूहळू कमी होतात. उपाय क्रमांक 9. घरामध्ये आजार, भांडणं, नकारात्मकता असेल तर दर शनिवारी संध्याकाळी घरामध्ये कापूर, लवंग आणि गुगुळ जाळा. दररोज सकाळी मुख्य दरवाजावर गंगाजल शिपडा. हे उपाय अतिशय साधे आहेत पण खूप प्रभावी आहेत. नवीन घर, फ्लॅट घेताना 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. प्लॉट हा उत्तर किंवा ईशान्य दिशेला उतार असावा. मुख्य दार उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावं. ईशान्य कोपरा मोकळा आणि स्वच्छ असावा. नैऋत्य कोपरा सर्वात उंच असावा. घरासमोर मोठं झाड किंवा खांब नसावं. मित्रांनो, हे सगळे उपाय सोपे, स्वस्त आणि घरच्या घरी करता येणारे आहेत. यापैकी कोणते उपाय तुम्ही आधी केले आहेत का? तुम्हाला काय अनुभव आले आहेत? कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि वास्तुदोषाबद्दल काही प्रश्न असतील तर ते विचारायला अजिबात विसरू नका. मी त्याची योग्य माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.